आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ आजीबाई, किती वेळ झाला की नाही? थांबा, अजून कलर बाकी आहेत. हे घ्या कलर्स मॅडम. गौरीजी कुठे आहेत? अरे आत्ता होती माझ्या बरोबर, बाहेर गेली असेल. बरं झालं तुम्ही सगळे इथे आहात. मला बोलायचंय तुमच्याशी. अगं हो, पण आधी तुझ्या लेकीचं एक काय म्हणते ते. ये बस इथे. अगं बस ये. आई, हे बघ मी काय केलंय. तर बाप्पाच्या आशीर्वादाने आई आणि पार्टनरचा साखरपुडा आहे. सगळ्यांनी नवे कपडे घालून नटापटा करून यायचं आणि आई आणि पार्टनरला आशीर्वाद द्यायचा. आई सगळ्यांसाठी श्रीखंड पोळी करेल. पार्टनर, अजून काय लिहायचं? आणखी लिहायचं की सगळ्यांनी बिट्टीसाठी खाऊ आणा. ये शाबास बिट्टी, तू आमचं सगळं काम केलं. मला वाटतं आता नवीन पत्रिका बनवायची गरजच नाही, ही फायनल. ओके. अरे वा बिट्टी, खूप मस्त आहे पत्रिका. पण अगं यायचं कुठे? बाल सदन अनाथ आश्रम. अरे वा वा वा. कशा रे? गौरीकडे ठरतोय का साखरपुडा? हो, बिट्टीची तशी इच्छा आहे. आणि गौरीची काय इच्छा आहे? ग्रेट. आता या मेडच्या मुलीच्या तालावर नाचणार आहेत का पैठणकर सगळे? सुमित, उगाच सीन क्रिएट करू नकोस. मुळात तुला मध्ये बोलायची काही गरजच नाहीये. का नाही बोलायचं? मीही या घरचा मुलगा आहे, विसरलात का बाबा? आणि मला एक कळत नाहीये, माझ्या मताची या घराला काहीच गरज नाहीये का? म्हणजे ती रस्त्यावरची पोरगी बोलू शकते, पण मी नाही बोलायचं. वा, तुम्ही सगळे इतकं इम्पॉर्टन्स का देताय तिला? ती गौरीची सख्खी मुलगी नाहीये, माहितीये ना तुम्हाला? सुमित, हद्द ओलांडतोयस तू आता. आणि तुझा लाडका रुद्र काय करतोय? की कोण कुठली रस्त्यावरची मुलगी, कोणाची मुलगी काही माहिती नाही. दुसऱ्या कोणाची चूक आपण का निस्तारायची? बस झालं सुमित. अजून एक शब्द जरी बोललास तर. रुद्र. श्वेता. बिट्टी, बाळ चलात. त्या लहान मुली समोर काही बोलताना तुला लाज नाही वाटत का रे? का वाटायला हवी मला लाज? आता ती रस्त्यावरची आहे, खोटं आहे का? तिला कळायलाच हवं ना, ती टाकलेली पोर आहे, तिची लेवल काय. आता ठीक आहे, तू त्या मेडच्या प्रेमातच ओके, पण तिने कचऱ्यातून उचलून आणलेल्या त्या मुलीला तू का सांभाळायचीस? आपलं घर अनाथ आश्रम नाहीये. तू उठून कुठल्याही रस्त्यावरच्या मुलीला स्वतःचं नाव द्यायला निघालास. सुमित, आता कसं समजावू तुला मी? आई, मला नाही, त्याला समजाव.
इथे मी स्वतःच्या आई वडिलांना त्यांचा सख्खा मुलगा असून सांभाळायला जड झालोय. तिथे तू दुसऱ्याच्या मुलीला काय सांभाळणार रे? आणि आता वाटतंय सगळ्यांना, पण नंतर कंटाळतील तिला सगळे. कळतंय का? आणि मला प्रॅक्टिकली एक गोष्ट सांग, उद्या तुला स्वतःचं मूल झाल्यानंतर काय करशील? रस्त्यावरच फेकशील ना तिला? मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला ह्या घरातलं वातावरण बिघडवायचं नाहीये म्हणून मी शांत, नाही तर गौरी काय करतेस तू? बोललीस का त्याच्याशी? गौरी बघितलंस ना खाली काय तमाशा चालला होता ते? अगं जे लग्न होऊ शकणार नाहीये त्यासाठी घरातल्यांशी भांडतोय तू. गौरी अगं नाही होऊ शकत हे लग्न. तू कसला विचार करतेयस? रुद्राच्या जीवापेक्षा तुझ्यासाठी लग्न महत्वाचं आहे का? अगं ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा जीव घ्यायला तयार होतं, हे कसलं का प्रेम? असं नका बोलू रेवती मॅडम. खरं तर माझा विश्वास नाहीये या ग्रहताऱ्यांवर. माझ्या प्रेमावर विश्वास आहे. सावित्रीने आणलेच ना सत्यवानाचे प्राण खेचून, तेही नशिबाच्या पलीकडे जाऊन. मला नाही जमणार त्यांना सांगायला. कसं सांगू मी? आत्ता कुठे त्यांच्या आयुष्यात आनंद आलाय तोही राहून घेऊ. नाही जमणार मला. गौरी बाळा, प्रेमासाठी कधी कधी कठोर मनाने निर्णय घ्यावे लागतात. रुद्राचं मन दुखावेल, पण हे जर रुद्राच्या भल्यासाठी असेल ना तर तुला हे करायलाच पाहिजे. माझ्याकडे बघ तू, किती इन्सल्ट करत असतो रुद्र माझा, सतत अपमान. तरीही मला त्याची सतत काळजी असते, कायम विचार करत असते मी त्याचा. आणि इथे तर रुद्राच्या जीवाचा प्रश्न आहे गौरी. आणि तुझ्या प्रेमाची इतकी मोठी किंमत त्याला चुकवावी लागली तर तू स्वतःला माफ करू शकशील का गौरी? आपलं माणूस जेव्हा दुरावतं ना गौरी, तेव्हा काय अवस्था होते हे मला विचार. मी माझा नवरा गमावलाय. नवऱ्याशिवाय जगणाऱ्या बाईला काय काय सहन करावं लागतं, तिची काय अवस्था होते हे तुला नाही कळणार. रुद्र माझा एकुलता एक मुलगा आहे. आणि मला त्याला नाही गमवायचं. ही गुरुजींनी दिलेली पत्रिका दाखव त्याला आणि सांग त्याला सगळं सत्य. गौरी प्रेम आहे ना तुझं त्याच्यावर, मग वाचव त्याला. हे तुला करावंच लागेल गौरी, रुद्रसाठी. करशील ना?
रुद्र सर, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मलाही बोलायचं तुमच्याशी. आधी मी बोलू प्लीज. नाही, नको, मी बोलतो. कारण मी बोलल्यावर तुम्हाला बोलायला काही उरणारच नाही. गौरीजी, खाली जे काही झालं गौरीजी, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि तुम्हालाही माहितीये मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. गौरीजी, मला तुमची फक्त सोबत हवी आहे. बाकीचं काहीच नको. तुम्ही आणि बिट्टी माझ्या आयुष्यात आला यापेक्षा दुसरं मला काहीच नको. स्वतःचं मुलंही नको. गौरीजी, मला सांगा, बिट्टीचा आई पण स्वीकारताना तुम्ही दुसरा कुठला विचार केला होतात का? नाही ना? जशा तुम्ही बिट्टीची आई झालात तसा मीही बिट्टीचा बाबा होऊच शकतो ना. गौरीची, बिट्टी आपली मुलगी आहे. मग बिट्टी असताना दुसऱ्या मुलाचा विचार कशाला? हे बघा, मला ना बिट्टीला जगातलं सगळं सुख द्यायचंय. मी तिच्यासाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. जे क्षण मी माझ्या बाबांसोबत जगू शकलो नाही ते सगळं मला माझ्या मुलीसोबत जगायचंय. गौरीजी, बिट्टी आपली मुलगी आणि आपण तिचे आई बाबा आहोत. बाकीचे काय म्हणतात ह्याच्यावर तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका आणि वाईट वाटून घेऊ नका. गौरीजी, बिट्टी नेहमी आपली प्रायोरिटी असेल. मी तिला कधीच दुय्यम स्थान देणार नाही. गौरीजी, मला सांगा, आपलं मूल असलं कीच आपण त्याच्यावर प्रेम करतो का? नंदाईने मला जन्म दिला नाही, तुम्ही बिट्टीला जन्म दिला नाही, तरी तुमच्या एवढा जीव कोणीच नाही लावला. जसं तुम्ही केलं तसंच मीही करेन. आपल्या एकुलत्या एका मुलीवर, बिट्टीवर मीही तेवढाच जीव लावेन. गौरीजी, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आता माझं बोलून झालंय. तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं होतं. माझं खूप प्रेम आहे रुद्र सर तुमच्यावर. तुमच्यासारखा नवरा जगातल्या प्रत्येक स्त्रीला मिळायला हवा. अरे बापरे, मग तर पंचायत होईल तुमची. तुमच्यासारखा तुम्ही नाही, तुम्ही फक्त माझे आहात.
असेल गौरीने. आता रुद्र काय करतो कोणास ठाऊक. आली कशी नाही गौरी? गौरी ये बस. नाही रेवती मॅडम. गौरी नको फार विचार करूस. नशिबाचे भूक कुणाला चुकलेत का? जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आता तुझ्या पत्रिकेतच नव्हतं रुद्रसोबत लग्न, तर त्याला तू तरी काय करणार आहेस बाळा? तू जे केलंय ना ते त्याच्या चांगल्यासाठी केलेस, त्यामुळे तू फार येते म्हणा. साखरपुडा आहे 2 दिवसांनी. काय? सॉरी, पण मी हे लग्न मोडू शकत नाही. रेवती मॅडम जीवापाड प्रेम करतात ते माझ्यावर. माझ्यासाठी काहीही करतील. मग मी त्यांची साथ कशी सोडू? अगं पण त्याच्या जीवाला धोका आहे ना. माहित नाही माझ्या पत्रिकेवर किती विश्वास ठेवायचा मला माहित नाही. रेवती मॅडम त्यांचा जीव अडकलाय माझ्यात. आता कोणतंही संकट त्यांना अडवू शकत नाही. त्यांच्या पत्रिकेत असं काही असतं ना तर ते देवाशी भांडले असते माझ्यासाठी. त्यांना माझी साथ हवी. जिवंत असेपर्यंत माझी सोबत हवी. मी सोडून गेले ना त्यांना तर कोलमडून पडतील. ते जगत राहतील पण जिवंत नसतील. आणि माझी तीच अवस्था असेल रेवती मॅडम. रेवती मॅडम आमचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. जर या पत्रिकेत काही संकट असतील तर मी पुढे उभी राहीन ती सगळी संकट झेलायला. पण हे लग्न होणारच. रे आपल्या रुद्रचं लग्न होतंय. हो तुझा रुद्र खूप मोठा झालाय आता. त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय तो आता. तू हवा होतास रे. आणि ऐक ना विरे, तुझ्या इतकीच रुद्रची काळजी घेणारी तुला सून मिळाली आहे. खूप गुणी मुलगी आहे रे ती. तुझ्या रुद्रची निवड बघून तू त्याच्या पाठीवर थाप मारून तुझ्या स्टाईलने तू शाबासकी दिली असतीस रे. सुनेचं कौतुक करून तू थकलाच नसतास. आपल्या रुद्रचं उजाडलेलं नशीब बघून तुझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले असते. आपला रुद्र तुझी होणारी सून या लग्नाने खूप आनंदी आहे. खूप. पण हा आनंद सोहळा पाहायला तू हवा होतास रे. नंदाई नंदाई कुठे? अरे ती
तुझं लग्न होतंय ना, तर ती मठामध्ये गेली नारळ ठेवायला. आणि हो, ऍक्च्युली मीच तुला इथे बोलवलंय. काय झालंय काका? हा कुर्ता आहे विरेनचा, तुझ्या बाबांचा. आज मला माझ्या भावाची खूप आठवण येते. कदाचित तुला